खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबोमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आजकाल प्रत्येकाला प्रचंड धावपळीमुळे आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही. त्यामध्ये महिलांचे प्रमाण खूप मोठे आहे आणि त्यामुळेच महिलांमध्ये आजाराचे प्रमाण जास्त असलेले पाहायला मिळते. बदलत्या जीवनशैलीमुळे मुलींमध्येही कॅन्सरचे प्रमाण जास्त असल्याचे पाहायला मिळते. HPV म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, तसेच तोंड, घसा, गुदद्वार किंवा जननेंद्रियाच्या भागातील काही कर्करोग होतात. त्यापासून वाचण्यासाठी आता ग्रामीण रुग्णालयामध्ये HPV वॅक्सिन दिली जात आहे. प्रत्येकाने आपल्या घरच्या मुलींना हे वॅक्सिन देण्यासाठी सांगली रोडवरील ग्रामीण रुग्णालयात जावे. आज ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, कर्मचारी यांनी स्वच्छता मोहीम हाती घेत जिल्ह्यातील प्रत्येक घरातील मुलींना ग्रामीण रुग्णालयात येण्याचे आवाहन केले. पाहूयात काय म्हणाले ते. नमस्कार, मी डॉक्टर रागिनी पवार, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय विटा. आपल्या आरोग्य विभागामार्फत 8 मार्चपासून HPV वॅक्सिनेशन हे मुलींसाठी चालू झालेलं आहे. 14 वर्ष कंप्लीट आणि 15 वर्ष पूर्ण झालेलं नाही अशा सर्व मुलींसाठी HPV वॅक्सिनेशन शासनामार्फत दिले जाते. ॲक्च्युली हे वॅक्सिनेशन सर्व देशामध्ये 10 वर्ष झाले चालू आहे, परंतु आपल्याकडेही प्रायव्हेट हॉस्पिटललाही चालू आहे. फक्त गव्हर्मेंट हॉस्पिटलला, शासकीय रुग्णालयामध्ये हे 8 मार्चपासून चालू झालेले आहे आणि याच्यानंतर 8 जूनपासून हे नियमित लसीकरणामध्ये समाविष्ट केला जाणार आहे. HPV वॅक्सिनेशन हे कॅन्सरचे प्रमाण आता महिलांमध्ये वाढत आहे आणि त्याच्यामुळे महिलांमध्ये कॅन्सरला प्रादुर्भाव जास्त होऊ नये यासाठी हे वॅक्सिनेशन दिलं जातं. आणि आत्ता आपण जो वयोगट चूज केला आहे तो 14 वर्ष कंप्लीट झालेले आहे व 15 वर्ष कंप्लीट नाही झालेलं अशा मुलींना दिले जाते. तरी हे HPV वॅक्सिनेशन आपल्या घरातील, आपल्या ओळखीच्या व आपल्या जवळपासच्या सर्व मुलींना हे वॅक्सिनेशन घेण्यासाठी प्रवृत्त करा. ह्या वॅक्सिनेशनमुळे आपण मुलींचे सर्वायकल कॅन्सरपासून संरक्षण करू शकतो. धन्यवाद. नमस्कार. आपल्याला आज आपण ग्रामीण रुग्णालय विटा येथे आपल्या मान्य वैद्यकीय अधीक्षक मॅडम यांनी HPV विषयी जे मार्गदर्शन केलं त्याची थोडक्यात माहिती अशी देतो की HPV म्हणजे काय, तर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा कर्करोगाच्या ह्याच्यातील वर्गातील एक आजार आहे. आणि आत्ता आपण ह्या धावपळीच्या जगामध्ये आपण बघतो आहे की महिलांमध्ये स्वतःकडे वेळ द्यायला वेळ नाही आहे आणि ह्या धावपळीमध्ये स्वतःच्या आरोग्याचे त्यांचं दुर्लक्ष व्हायला लागलेलं आहे. मग ह्याच्या मागं आपण काय केलं आहे, WHO अंतर्गत एक सर्वे झाला. त्या सर्वे अंतर्गत आपल्या भारतामध्ये असंसर्गिक आजाराचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. असंसर्गिक आजारामध्ये नॉन कम्युनिकेशन डिसीजमध्ये कॅन्सर हा प्रामुख्याने जीवघेणा आजार म्हणून ठरलेला आहे. त्यामध्ये महिलांमध्ये विशेषतः ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग आणि सर्वायकल कॅन्सर ह्या 2 प्रमाणात जास्त महिलांमध्ये प्रमाण हे आढळून यायला लागलेलं आहे. तर भविष्यात ह्या महिलांमध्ये तक्रारी होऊ नये म्हणून आपण WHO अंतर्गत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या भारत सरकारमार्फत आणि महाराष्ट्र सरकारच्या अनुषंगाने आपण सर्वांनी मिळून एक कॅम्पेन ओपन केलेलं आहे, ते म्हणजे HPV वॅक्सिनेशन. तर आपल्याला हे HPV वॅक्सिनेशनचा गट ज्यावेळेस 13 पूर्ण 14
ते 14 वर्ष पूर्ण आणि 15च्या आतमधील असा हा वयोगट आहे. तरी हे वॅक्सिनेशन घेण्यासाठी आपल्याला लागणारे कागदपत्र, तुम्ही वॅक्सिनेशन घेत असताना तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि त्याला असणारा सोबतचा एक स्वतःचा मोबाईल नंबर, हे सर्व तुम्ही घेऊन ग्रामीण रुग्णालय विटा, सांगली रोड येथे या आणि नक्कीच ह्या वॅक्सिनेशनचा लाभ घ्या आणि भविष्यामध्ये आपण सुखरूप राहा. एवढी माहिती देतो. धन्यवाद.